डायरेक्टली पुरावे देतो. हेच पुरावे घेऊन तुम्ही भावेंना विचारा की भावे सर, चेतन पुरावे घेऊन आरोप लावतोय, तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, कारण जनतेला पण कळलं पाहिजे, भावी भक्तांनाही कळलं पाहिजे. ठीक आहे, आज सगळं थांबा थोडंसं दादा, जनतेचं पण बघावं लागतं जरा, जनतेच्या पण भावना असतात. तर आता डायरेक्टली पुरावे घेऊन बोलतो मी. ठीक आहे, हे बघा मोबाईलच दाखवतो आणि सगळं दाखवतो. बरोबर, आता मी काय सर्च करतो, आता मी ब्लॉक होणार आहे बरं का इथून. आता मी निर्भय महाराष्ट्र पार्टी चेक करतो. हे त्यांचं ऑफिशियल अकाउंट आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं, आणि त्यांच्याच अकाउंटचे पुरावे मी तुम्हाला दाखवतो. मी दुसरीकडे काही नाही जात, मी स्वतः बनवलेले पुरावे नाही दाखवत. ठीक आहे, तर आता हा हिशोब बघा, 1/4/25, 30/9/25. ठीक आहे, यांनी हे पुरावे दाखवले 17 मिनिटापूर्वी. असे भरपूर त्यांनी आता एक एक चालू केलेले आहे. पण त्यांनी जे चालू केलं आहे ना आता, हे बघा, कधी काल टाकलेला आहे 1 दिवसापूर्वीचा. हे फोटोज टाकलेले आहेत, त्याच्यापैकी एवढे स्टेटमेंट दिलेले आहे. किती दाखवलेले आहेत? 2,22,102 रुपये काहीतरी. त्याच्यानंतर हे स्टेटमेंट दाखवलेलं आहे 4 महिन्याचं. बरोबर, आता याच्यात फसवणूक कशी झाली ना, हे भावेंचंच आहे बरं का. हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अकाउंट इथं खाली तुम्हाला दिसत असेल, त्यांचंच दाखवतोय मी. आता हे बघा, ही पावती त्यांनी दाखवली खर्चाची बरं का. याच्यात तारीख किती आहे? 12/3/25. 46 रुपये खर्च झाला. 207 नंबरची पावती बरं का ही. किती? 207. काय नाव आहे? निर्भय महाराष्ट्र पार्टी पॅम्पलेट. आणि कोणाच्या नावे आहे हे? राहुल एंटरप्राइजेस. बरोबर, आता पुढे ह्या राहुल एंटरप्राइजेस होती काय कायदेशीर गुन्हे दाखल होत आहे ना, ते पण मी दाखवतो. तर नीट बघा, आता इथे काय आहे, ह्या फोटोवरती 207 नंबर इथं तुम्हाला दिसतोय, खाली 12/3 तारीख दिसतीये. ठीक आहे, आता खालचा फोटो दाखवतो. हा किती नंबर आहे? 206. किती? 206 नंबर आहे. आणि हा किती नंबर आहे? 207. म्हणजे लगातार जे त्यांचं इनव्हॉइस पावती बुक आहे, त्या पावती बुकमध्ये लगातार 206 आणि 207 नंबर भावेंसाठी आहे. पण तारीख किती आहे? 12/3/25. आणि खाली तारीख किती आहे? 23/1/25. म्हणजे 2 महिन्याच्या गॅपमध्ये, काय ह्या 2 महिन्याच्या गॅपमध्ये राहुल एंटरप्राइजेस कडनं एकही माल विकला गेला नाही. म्हणजे 2000 किती 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 206 नंबरची पावती आणि 207 नंबरची पावती कोणाला गेली? भावेंना गेली, राहुल एंटरप्राइजेस कडनं. त्याच्यानंतर पुन्हा राहुल एंटरप्राइजेस, पुन्हा नंबर किती आहे? 205. म्हणजे 205, 206 आणि 207, पुन्हा 14/1, 23/1. म्हणजे 9 दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा कोणताही माल राहुल एंटरप्राइजेसने विकला नाही. पुन्हा 186 आलं इथं. तर आता इथं 186 तारीख किती आहे? 14/11/2024. 185 14/11/2024. आणि 184 17/10. म्हणजे पुन्हा 1 महिन्याचा गॅप टाकून 184 आणि 185 नंबरची पावती. म्हणजे मला सांगा भावांनो, की जर ह्या पावत्या 184 185 जे बिझनेसमॅन लोक राहतात त्यांना एवढं तरी समजेल की इथं 1 महिन्याचा गॅप आहे आणि जर नंबर सेम टू सेम येत आहेत 184 185, तर याचा अर्थ मध्ये कुठेही दुसरा माल विकला गेला नाही का? जर त्याचा बिझनेस आहे ह्या राहुल एंटरप्राइजेसचा, तर मग मधल्या पावत्या कुठे आहेत? फक्त भावेंसाठीच. हे बघा 184 185 म्हणजे सरसकट पावत्या टाकल्या गेल्यात. आणि त्या पावत्या फक्त आणि फक्त आत्ता तयार करून फक्त तारीख आणि नंबर ते टाकलेलं आहे. याच्यामध्ये बघा एवढा गॅप असताना सुद्धा पेनाची इंक पण सेम आहे आणि सगळं सेम आहे. म्हणजे ह्या पावत्या आत्ता तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर खाली बघा, आता कॅश व्हाउचर दाखवतो. ठीक आहे, पण ह्या पावत्यांचा तुम्हाला एकदा बोलून घेतो मी. आता ह्या पावत्या दाखवल्या ना राहुल एंटरप्राइजेस नावानी, 184 बरोबर नंबर, 185 नंबर, दोघांमध्ये 1 महिन्याचा गॅप. म्हणजे पावती नंबर, याचा अर्थ ह्या 1 महिन्यात भावे सोडता त्यांच्याकडे कोणतं गिऱ्हाईकच आलं नाही. त्याच्यानंतर 3 पावत्या अजून, तारीख सांगतो 12/3, 23/1 आणि 14/1/2025. पावती नंबर 205, 206 आणि 207. म्हणजे जवळपास मध्ये कितीचा गॅप आहे? 2 ते 3 महिन्याचा गॅप आहे. या 2 ते 3 महिन्यात सुद्धा इतर गिराईक त्या राहुल एंटरप्राइजेसकडे आलं
नाही. मग तुम्ही सांगा भावांनो, याच्यामध्ये झोल नाहीये का? या पावत्या आत्तानी बनवल्या गेल्या का? ते हिशोब तुम्हाला दाखवतायत. त्याच्यानंतर याच्यावरती निर्भय महाराष्ट्र पार्टी ही एक पक्ष आहे, याच्यावरती तुम्हाला जीएसटी नंबर दिसतोय, याच्यावरती राहुल एंटरप्राइजेसचा स्टॅम्प तुम्हाला दिसतोय. आता तुम्हाला कॅश व्हाउचरची गंमत दाखवतो. हे त्यांचेच पुरावे बरं का. ही कोणती पावती आहे हे बघा, निर्भय महाराष्ट्र पार्टी, हे त्यांचं पेज आहे, हे त्यांचंच पेजचं मी दाखवतोय. हे बघा, हे त्यांचं स्टेटमेंट ना. आता हे त्यांच्या पावत्या. त्याच्यानंतर आता कॅश व्हाउचरवरती येतो. बरोबर. आता याची पावती नंबर बघा, याचं पण तसंच. याची पावती नंबर किती? 1. खाली पावती नंबर किती? 2. तारखा बघून घ्या, 17/10/24, 17/10/24. पावती नंबर पुन्हा 3, 23/10. पावती नंबर 4. म्हणजे एवढ्या यांना आखली नाहीये की जर भ्रष्टाचार करायचा आहे, पावत्या बनवायच्या आहे तुम्हाला, तर ऍटलिस्ट कमीत कमी सिरियल नंबर वेगळा टाका. त्याच्यानंतर आता येतो मी सह्यांवरती. बरोबर. आता नीट लक्ष ठेवा बरं का. हे माही एंटरप्राइजेस आहेत, नितीन रेवगडे इथं. तर यांची सही बघा. आपण जे फोटो घेऊन चिपकवतो ना सह्या स्पर्धा परीक्षांसाठी किंवा काय, तर हे बघा या सह्या. त्याच्यानंतर आता दुसिंग. आता हे नाव लक्षात ठेवा बरं का. हा दुसिंग राहुल वसंत कोण आहे? हा तोच राहुल वसंत आहे बरं का, हा राहुल एंटरप्राइजेस वाला. तर आता त्याची सही बघा बरं का. आता सह्या कशा फ्रॉज केलेल्या आहेत, तर राहुल दुसिंगची तर सही बघा कशी आहे. बरोबर. ही सही दिसते तुम्हाला. आता त्याच राहुल दुसिंगची. आता मला एक सांगा, एक कंपनी चालवणारा, एक बिझनेस चालवण्याची अशी सही राहू शकते का? चला आपण तेही समजलं की बाबा काय याची सही दुसरी राहू शकते. बरोबर. आता पुन्हा त्या दुसिंगची दुसरी सही दाखवतो मी तुम्हाला. आता हे बघा, ह्या त्याच दुसिंगची ही दुसरी सही. आणि बघा, म्हणजे हाताने मारलेल्या पावत्या आहेत ह्या. सह्या पण चेक करा. आता मी तुम्हाला भावेचीच सही दाखवतो, पावती नंबर सुद्धा. हे बघा, ही भावे, सॉरी माही, अरे यार कोण आहे? ओके. तर आता भावे कुठे गेले? हे बघा, जितेंद्र नरेश भाभे. आता ह्या भाभेंची सही बघा बरं का कशी केलेली आहे. हे बघा, चिपकवलेलीच आहे, पण इथं सही बघा भाभेची. बरोबर. आता भाभेची दुसरी सही दाखवतो मी. हे बघा, ही भाभेची सही. ही एक सही बघा. आणि त्याच्यानंतर त्याच भाभेची ही सही बघा. आता तुम्ही म्हणशाल पुन्हा, भक्त लोकांनी, जे भक्त असतात ते भक्त काय म्हणतील की अरे सही चुकू शकते, बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. तर मग कसं आहे बघा, आता हे ऍडव्होकेट साहेब आलेत. या ऍडव्होकेट साहेबांना एवढं कळलं पाहिजे की तुम्ही अनेक राजकीय पक्ष आहेत त्यांचे पण चेक करा. अरे राजकीय पक्षांना बोलतोच ना आम्ही, ऍडव्होकेट साहेब जरा निर्दोष व्यक्तींना आहे ना वाचवायचं शिका जरा. बरोबर. इथं धडधडीत तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय की फ्रॉड सह्या केल्या गेलेल्या आहे, फेक व्हाउचर बनवले गेलेले आहेत. मग एवढं डोळ्याला दिसून सुद्धा सुशिक्षित माणूस आहे आपण, वकील साहेब आहेत. मग राजकीय पक्षांचं जसं भावे दाखवतात ना, इथं भ्रष्टाचार झाला, तिथं भ्रष्टाचार झाला, मग भावेंना विचारायचा अधिकार आम्हाला नाहीये का? जनता मालक म्हणतात ना.